आता भस्म कशासाठी लावायचं ते पहिलं लक्षात घ्या. आता फॅरन लावली लावितोच, मुलटाणी माती लावितोच, नको नको ते लावितोच म्हणले तर महादेव म्हणतात किती बी लावा, पण एक दिवस या शरीराला जळायचं आहे आणि याची राखच व्हायची आहे. तर एक दिवस तो ह्या शरीराची राखच व्हायची, याची आठवण तुला राहावी म्हणून भस्म लाव. हे झालं त्याचं आध्यात्मिक कारण. आणि जो माणूस भस्म लावतो तो भस्म लावणारा माणूस हा शिवलोकाचा अधिकारी आहे. गुरुचरित्रामध्ये एक कथा आलेली आहे, लक्षपूर्वक ऐका की भस्म लावण्याची काय महिमा आहे. शिवरात्रीच्या दिवशी एक श्वान म्हणजे कुत्रा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये मला काही खायला मिळेल या उद्देशानं गेला. खूप भक्त तिथे भगवान शंकराची आरती करण्याकरता जमा झाले होते. पूजा चालू होती. कुत्रा तिथं आलं, शिवभक्ताचं डोकं सरकलं. एकाएकी कुत्रा आलं म्हणून काठी घेतली कुत्र्याला मारायला. जीव वाचवण्याच्या उद्देशानं कुत्रा पळायला लागला आणि पळता 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 भगवान शंकराच्या मंदिरामध्ये 2-3 दिवसापूर्वी हवन झालेलं हवन कुंड होतं, म्हणजे हवन होऊन गेलं होतं. हवनाची रक्षा शांत झाली होती, त्याच्यात राग जमा झाली होती. ते कुत्रं पडलं त्या हवन कुंडात आणि कुत्रा हवन कुंडात पडलं, भक्त गेले निघून. कुत्र्याला वाटलं त्याला काय आपल्याला नाही व्हेज तर नॉन व्हेज, आता नाही फराळाचं गुच्चूप फराळाचं खायला आलतो म्हणले बाकीच्यानं हातामध्ये काठे घेतला आणि मला मारायला लागले, जंगलात जाऊन नॉन व्हेज खातो म्हटले, फराळाचं काही भेटलं नाही म्हटले. ते कुत्र भगवान शंकराच्या मंदिरामधून जंगलात गेलं. बाबा जंगलामध्ये एक विप्र मरण पावला होता, म्हणजे पथभ्रष्ट झालेला होता. आता धर्मशास्त्र, गरुड पुराण, निर्णय सिंधू वगैरे आपण गुरुजी आपल्याला ज्ञात आहे, मी काय जास्ती सांगावं. मरण पावलेल्या व्यक्तीचं ओर्ध्वदेहिक कर्म काय म्हटलंय त्याला, फ्युनरल इज कॉल्ड ॲज टू, म्हणजे मरण पावल्यानंतर ओर्ध्वदेहिक कर्म, मरणोत्क्रमण, प्राणोत्क्रमण, देहोत्क्रमण, मेल्याच्या नंतर प्राण सुटल्याच्या नंतर, देह सुटल्याच्या नंतर ओर्ध्वदेहिक गती, हे शरीर ऊर्ध्व दिशेला गेल्यानंतर याचं कर्म सगळं, आग देणे, राख सबडणे, दशगात्र विधी, 11व्या दिवशीचं वृक्षोत्सर्ग, गाय वासरू सोडणे, 12व्या दिवशीचं ते उदक कुंभदान, 13व्या दिवशीचं तो 13व्याचा विधी उदक शांतीचा वगैरे, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तरच गती भेटते म्हणलं त्या माणसाला. ते माणूस तिथं मरण पावलं होतं, ते जाणार होतं यमलोकात. हे कुत्रं आलं त्या मेलेल्या माणसाजवळ आणि त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर बसलं ते कुत्रं आणि योगायोगानं त्या पापी माणसाचा, जो पापी माणूस मरण पावला होता, त्या पापी माणसाच्या कपाळाला कुत्र्याच्या पोटाचं भस्म लागलं. जाणार होतं यमलोकाला पण गेलं शिवलोकाला. आध्यात्मिक फायदा काय आहे, जो रोज भस्म लावीन, भस्म भस्म असं पुरं भस्म, त्याला शिवलोकाचं तिकीट येणार आहे.